सीता पळू दे, तुला काय तकलीफ आहे, पळून दे. पण रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. लंका सोन्याची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. इथे साधं सरपंच झालं तर देवळात येत नाही. तुम्ही उरकून घ्या बघा. अरे तू 2.5 वर्ष येड्या असा भावड्यावानी काय करतो. 7.5 लाख रुपये घातले ग्रामपंचायतीचा सदस्य आला आणि बायको कांदी लावायचे टोळीची मुकादम लोक दिले इथे ते मोकळी गवाय. काय माणसे. 12:39 ला लग्न दुपारा, 39 ला लग्न, 12:39 ला म्हणजे 1 ला लग्न, 45 डिग्री तापमान, धोत्रावाल्यांना दम निघा एवढं गरमान. हे जीन पॅन्ट वाले बसाच्यात कशी. या लग्नाला फटाके दुपारच्या 45 डिग्री तापमानाला फटाके आणि त्याच्यात नवरदेव बाहेर फाय 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 फाय. ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले ते फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले का काम आले. चला थोडं पुढं, किंवा पुढे जायचंच का. आता अख्खे कीर्तन तिथंच भुंगायचं आपल्याला. रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं कोणत्या, तसंच तो ईद त्या वाल्याचा केला लोकांनी. ही भजने ध्यानात ठेवा. लोक म्हणले वाल्यानं 7 रांगण बामणं मारली. एवढी बामणं होती का तेव्हा. बरं मारायचा हिशोब कसा काढला पाहिजे. येते एक बामण मारला एका अशी किती भरली 7. एवढी बामणं आणली कुठून होत्या. इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याने एवढी आणली कुठून. बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का. त्यांना गावातलंच खपा ना. तुम्ही वाचिता कुठून. तसं नाही येते. वाल्यासारखा नशिबात माणूसच नव्हता मारा. त्याला नारद भेटायला गेलाय आणि अगोदर रामायण झालंय, मग राम झालाय. फक्त वाल्याच्या जीवनात एकच गोष्ट वाईट होती, त्याने संगत वाईट अशी केली, नाही तर तो साधूच होता. तुमचं मत काय. आज तुम्ही मी सगळे खरंच सज्जने. आपण कुणामुळे बिघडलो. बस कुसंगे नाडीला साधू खरं सांगा. माणूस जन्माला आलेला एकही वाईट नाही. फक्त मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून आहे, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. सापाच्या आईला पिलं होताना सापाची आई बांधानं पडते, बांधानं, आणि पिलं माग पडतात. कात दिसते पा शेताच्या बांधाला शेतकऱ्याला का, तर ती पिलं बाहेर माग पडत असताना ती पुढं पळती, गपक्यात वळती. वळाल्यावर जेवढे सापडले तेवढे खाते, जेवढे पळाले तेवढे वाचले. मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावले. सगळ्यात हलकट क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपले आपले मित्र तपासायचे. आज म्हणजे सांगायचं बस तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी यायची. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर पायी पायी ये भाऊ, आपली गाठली. आणि भाऊबंद आता बरं झालं मी अर्धे तुमची माझी भाऊबंद मेले. बरं झालं त्या आवलादी मुलातल्या, नाही तर इतक्या नालायक आवलादी भाऊबंद जिवंतपणे नीट जगून देती नाही. मेले त्यांच्याशिवाय जात आहेत. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणाला रामराव, आपलीच टोळी यांच्याकडून आणला. महाराज आता लोक फक्त कडक कपडे घालून निंडायला लागले, नाही तर भाऊबंद राहिले नाही, खांदेकरी सुद्धा राहिले नाही. 2-4 वर्षात काय म्हणते तुमचं.
माणसं फक्त कडक कपडे घालून थोडे इंडायला लागले, पांढरी केस लोक काळी करायला लागल्यात, बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी कुठं घालून जेवायला लागल्यात, पोरी पोरांचे कपडे घालून बोंबलं फिरायला लागल्यात, माणसं बायका देखण्या करून हायवेला जेवात्यात. नाही तर काय सुधारलंय जग? थोरल्याच्या पोराचं लग्न मोडा, धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. धाकट्याचं बैठकीला नव्हता, थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, पाहुणे गण लावून निघले, त्याच्याच बांधाने गेले. तो पाहुण्याला नव्हता, राम राम इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. मग यानं बघ एवढंच म्हणायचं, चांगलं झालं विषय, भावांचं जमत नाही, पाहुणे काय त्याच्यातून सुटेल नाही, मी नाही तुम्ही नाही कोणी नाही, चांगलं झालं घराकडे चला. तो पाहुण्याला रस्त्यातच म्हणला आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं मोडलं लगी, लगे नाही मोडलं, टिपी जळाली, गहूच वाढून गेला. अरे चांगलं करता आलं नाही तर करू नका. आज महाराज फक्त लोक लग्न पत्रिकेमध्ये नाव छापितात, पत्रिकेमधले 90 लोक आपले दुश्मन आहेत. भाऊबंद राहिले नाही महाराज, भाऊबंद कुठे? या 2-4 वर्षापासून प्रेत सुद्धा रथात न्यायची वेळ आली. वैकुंठ रथ आलाय आता, वैकुंठ रथ. आता 2-3 वर्षानं प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावा लागेल तो रथ. पेट्रोल टाकून येतो बाप, वाडा उलातला भाऊबंद मेले. भाऊबंद आणि लोकांना पोर नाही, त्याच्यात असा घोटाळा. एकच पोरगा असल्यामुळे एवढी पंचायत झाली. ही पोर नाव होऊ दिल्याची फळं एवढी वाईट झाली. 3 महिने एक पोर दे, ते सर्व्हिसला आहे. त्याने कपडे काढले, बापाला पाणी पाजा उघडा झाला तो, त्याच्या बायकोने पाहिला कपडे काढ नव्हते. लय लांब जायचे, बिगर चपलाच जायचे. कोण नाही सांगा पाणी पाजा, तुम्हाला ते धावपळ. माझी बहीण आता बाळापणा ना, लहान माझी बहीण परीक्षेला गेली, ती अजून आली नाही, त्या निकाल घेऊन येते का? माणसं राहिले नाही मला, माणसं फक्त कडक कपडे घालून नाही. चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दावे नाही याची पैसे बोलावले. तर माहिती तुम्हाला आपला काय संबंध? डॉक्टर म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे, आता काय संबंध? काय करता झाकरी सवाला म्हणजे नाही म्हणला, पण तो माणूस किती आता तुमचा वाडा तो लागला. दाव्याचं प्रवचन करणाऱ्यांचे सुद्धा लई पंचायत, पैसे मागायचे कोणच्याकडून? प्रवचन जात संपूर्ण लोक जात्या, नावा राहिला तसा तो चमन करेल माणसं सापडी. तो एकाला म्हणणार राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ येते. पैसे मागाव मला, आणि जो मेन कार्यक्रमाला राहतो तो दगडा उचल राहतो, खाली उघडा बसून राहतो, तो हत्याला सापडीत गेला, तो उघडाच होता. राम राम तो याचाच जोडीदार होता. तो म्हणला काय तुमचं वडिलांवर प्रेम? वेळेत वेळ करून आले, या पेट्रोल पुरते देते, या काय करतो? तो म्हणलं पण मी उघड आहे ना, पुढचे दे ना, 80 देते. महाराज माणसं फक्त कपडे घालून चांगले त्यात नाही तर नैतिकता आणि नीती हा विषय संपला. एक भाऊ शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. सर्व्हिसवाला शेतीवाल्याला काय म्हणतो माहिती का? इतक्या दिवस तो माझी शेती खाली, त्यानं संभाळली म्हणायला पाहिजे का खाली? तो काय म्हणतो, काय म्हणतो माहिती त्याला ढोस कसा आहे. हा घरातला प्राणी भयानक आहे तो, त्याच्या इंजेक्शन धावड्या. भाऊ 2-4 महिने रजा काढ, एक कांद्याचं पीक काढ, पाठी सगळं कांदे तुला मग कळण तुला चिंगळी कशी होत होती. बायकोचं ऐकायचं, भावांच्या दुश्मना लावून द्यायचं, म्हणून कधी त्यांना ठेवायचं. महाराज आपल्या आई वडील गेले ना, आपल्या भावाची जमीन ते जल देऊन टाकत, तू तिकडे बाबली लाव भाऊ, नाही तर तसं ठेव. तुझ्या पोरांचे शापा मान लोक महापोर भीक मागून जगत, नाही तर सालं घाली. यांच्या बायकाला वाईट बोलत महाराज, आणि सरी बायने राहते यांना ती बायको जर पण फाशी घेतली की द्वार होती, त्यांना आई बाबा नाही कळती खरा आधार त्यांना कोणता वाटतो. आणि ती बाईनं आपलं ते अर्धवट मेंदूचं जनावर आणेल ते शाळेतूनच, तिला आखरीचं पत्ता नाही ते एवढं पीक खाल्लं इतके दिवस खाल्लं. ती 12 तास चिंगळे निवडी. ती जरा शेतकऱ्याच्या बायकोकडे बघा, 4-4 मुळ्या उसाच्या थोडी ती 10 लिटर दूध काढी. ती बिचारी मजुरीला जाते, 200 रुपये रोजानं 45 डिग्री तापमानाला काम करते. बघा जरा तिच्या डोक्यावर टायर ठेवलं ना उन्हाचा, कांदे काढताना ते टायर 3 वेळा वाळला, 3 वेळा वाळला करावा लागला.
एवढं तिनं ऊन सहन केलं. तेव्हा तिने 2 पाट्या 4 पाट्या कांदे घालतो. काय काम करता तुम्ही? लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली तिने याला डोस भरी ती. तरी हिच्या मनक्यात गॅप आहे, डोळ्याला अंधारे आल्या. तू सगळं तरी का धरतीला गुतून तुला तुला मोकळं करीन तू येऊन थांब. काय काम करायचं नाही, फुकाट खायची सवय लागली महाराज या लोकांना. प्रत्येक माणसं फक्त शेतकऱ्याचं भांडवल करतात महाराज, त्याचं दुःख जाणीत नाही. काय करतात? सर्व्हिस वाल्यानं जर 90,000 रुपये पगार असलं, शेतकऱ्याची बाई जर म्हणे ना 3 रुपये पावशेर वांगे, त्यांना लगेच देऊन टाकायला पाहिजे. काय फरक पडतो तुला 1 रुपया? तसे 4 रविवार 2 शनिवार घरीच येतो तू. काय असं ऑफिसात गाडा मोडतो? 11ला येतो, 5ला येतो, 3 आला तर लगेच जातो. शिवाय गरीबाचे 10-20 खातो. तू तर पगाराला हातही लागले आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. असं येतो आरतीला भांग इकडून पण सर घेतले खाशील तुझी. कष्ट करायचे नाही, काय नाही महाराज. कधी नाही महाराज. ह्या जगात ज्ञानोबारायाने 4 वर्ण सांगितले 8व्या अध्यायात. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. खरं कष्टाचं जगणं फक्त शेतकऱ्याचे, बाकी सगळे भामटीचे. सगळे भामटे. आम्ही सुद्धा चोरच, आम्ही दिवसा दरोडे खोरे चोरच. फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे. आणि ते मंडळी भांडवल करते. भांडवल काय जवान का त्यांनी घरात ध्यानात ठेवून तोला पुढं तुम्ही मला पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं. प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं. आज हे जे परिवार आहे, आवड परिवार, शेतकरी कुटुंबाने एवढा मोठा बंगला बांधला ना, याला 3 गोष्टी आहे. प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माणसं मोठे होत नाहीत कधी, कधीही माणसं मोठे होत नाही प्रारब्ध असल्याशिवाय. तुमचं काय मत? आता आपल्या वेळेस काय होतं, हे एवढे कार्टे, एवढा मोबाईल आहे. आपल्याला होतं काय? 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. कमरेला पट्टे नाही, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि दप्तराची गोण म्हणजे खात्याची गोण. होतं काय तिच्या चिचुके बोर इट्टी दांडू. 9वी पोत 100 नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज. पहिले वडे फुल राहायची आणि आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला कुठं भोंगळी. शेट्या वड्याच्या कमराला मंडळी पाण्यातून यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले शेट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पडायची. महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता या वाड्या आवडला ती आमच्या पुढे येत्या. राजकुड होती, राजकुड होते. रात्री नदीला होतो, आता वड्यालचा झाकली 1.25 लाख. 10वीला गेले आता एवढं खबर मारलं पटलं. ते बापाला म्हणते काय केलंय ना असं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली छटण्या, मग आता काय करू? यावला नाही म्हणजे कोणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ. महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना, आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रोल होता. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावर होता, पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट SP होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? काय बाप होता आपला गरीब बिचारा शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन, पण पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला
काय माणसं होती 9 वाजता ती आई कांदे लावायला जात आणि तर पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला ये. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही 20 रुपये नाही 15ची क्वार्टर पी 5चा गोवा खाय. तिथून आलो हाणतो भाव मिसाली बचत गटाच्या मिटिंगला महिलांच्या अनेक समस्या आहेत हिट बाई काय तर नाही आवलं तिकडे स्विच निघतील का स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं रेटावलंच ते बाप बाहेर गेले जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोनगे बाहेर येतात आई म्हणते दरवाजा उघडा खा पप्पू येईल तो पप्या हरिपाठ झाला गेला का ए पप्याची आई 4 गुरुवार करतील सासराव कशी मारे दरवाजा उघडा खा पप्पू येईल. बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचे तेवढी बैल आज बांध दुपारी बाबलेलं होते ते आता सावलेलं बांध आता 18 वर्षाचा 6 दे त्याला काय बैल बांधायला रोग झाला आलीच मध्ये त्याला जमन का नाही जमत जमायची मग तुका देवाला सोडाय तुला त्याला पाहिलं भेंडवायला ना काम येतो तू म्हणते त्याला जमन आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडीन तो पहिल्यापासून तसाच मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी मग गुन्हेगारी वाढायला हेच खटपाणी हे काही कोर्स नाही पुढं इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते केलाय कधी अभ्यास आपण एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ काय त्याला एसी आहे का एसी आहे का पोटभर खायला का 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूड करून भात शिजून खात्यात आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीत आहेत. काय आपल्या टोणग्याला झाले 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले काय करते संपला सीझन आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं आता बसले थोबड वाजून आता काय त्या सीझन संपला आता किशन गला असतो नाही आता काय पर्याय ज्याने पाडली तोच रोजान जातोय तुम्हाला कोण पाहिजे जे नवरदेवानं 30,000 तिथं आणली ते टालीच्या कामाला जातोय खरं आता कोण राहत नाही काढली डांबरीवरची बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या गावात बाईला वाड्यावर सोनू तुझा माझ्यावर भरोसा सोनूच आहे त्यावर पण तुझ्या बापाचा नाही त्यावर पुरी मी नाचायचं लग्न डीजे पुढं चुम्मा दे गाणं दरिद्री नाही तुझी आई ओवाळणी टाकी वरून ती का नाही गुड्डी ताल तुझी गुड्डी जवळ खाता गड्डे घेऊन पडून नाही नवरी संग कलवरी गेली नवरी आली कलवरी आलीच नाही नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही माणसं आतून बदलली पाहिजे बाहेरून बदलून काय करता आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला आणि एक कधी देणार ठेवतो आपलं वाक्य देणार ठेवा मित्र मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून येतोय आपण तुम्ही नाही काळजी करत मी आज 8 दिवस सपोज पुढे जाऊ द्या तुम्हाला जागे वाढला मित्र तपासायचे भाऊबंद तपासायचे सगळ्यात नालायक भाऊबंद अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जमायची बळी आली माझं म्हणता फायनल होत कोण नको भोंग्या होईल भोंग्या तुम्हाला तुम्ही नका म्हणू पळून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ नको तुम्ही भाऊबंद राहिले नाही एका मिनिटात सांगा भाऊबंद मित्र कसे धोका देतात एका मिनिटात ऐका 4,30,000 माणसं रावणाच्या घरात
रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले. आता ए शाळेत जातो कर तू, ए बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायको टिंब म्हणतात. काय म्हणते बापाची बायको? बापाची बायको काय म्हणतो? आणि बापाच्या बहिणीला, आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. मावशी आलं जिकडे आली तिकडे पूल तुटला ना, काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करतो नाही लहान सुईचे नाही. ते कपाळला गुरुजीने विचारलं बाबांना गावांची नाव सांग. ती काढते म्हणलं 40 गावात 12 गुरुजी पाहतच राहिलं. त्याच्याकडे मला शिकूच काय तुला एक पोरगरच त्याला माहित चालतो त्याला एक त्याला माहित होती ती काय मला देत नाही काढावं लागत. सरळ बसायला आणायला बरोबर पटका ए गाडीत हात बीत काढ, ए गाडीत हात काढ आणि रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे बा बैठे बैठे साधा रिलॅक्स आणि जोरात बोलायचं. घाबरायचं, आवाज कमी येतोय घाबरायचा, आवाज कमी येतोय घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 महिने ह्या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई. वाडेवर या सुनू तुझं माझ्या नवरा नाही काय मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करत. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले बरोबर पटकन जोरात उत्तर द्यायचे सगळ्यांना. आता घाबरायचं, आवाज कमी येतोय जोरात बोला. घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. जोरात बोला बरोबर आहे. मला नका हलू तोंडाने सांगा बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला